अहिल्यानगर शहरातील कोमल वाकळे यांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरव करण्यात आल्याने सावेडीकरांच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आलाय। शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्रीडा प्रकाराकडेही लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे। आज क्रीडा क्षेत्रात करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध असून मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवणं शक्य आहे। याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोमल वाकळे। शिक्षणासोबतच त्यांनी वेटलिफ्टिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण राज्याचं नाव उज्ज्वल केलंय। त्यांच्या या अभूतपूर्व यशाची दखल घेत शासनातर्फे त्यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आलंय। तर या गौरवाच्या निमित्ताने सावेडीकरांच्या वतीनं कोमल वाकळे यांचा भव्य सत्कार समारंभ पार पडला। यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की कोमल वाकळे यांच्याप्रमाणेच आजच्या पिढीनं प्रेरणा घेत आपल्या आवडीच्या क्षेत्रात परिश्रम घ्यावे। क्रीडा क्षेत्रातही आता उज्ज्वल भविष्याची दारे खुली आहे असं ते म्हणाले। शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार कोमल वाकळे यांना मिळाल्याबद्दल त्यांचा अहिल्यानगर शहरातील सावेडीकरांनी सत्कार केलाय। यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नारायण वाकळे, अलका वाकळे, सूरज वाकळे, शिल्पा वाकळे, रावबाई वाकळे, सुशीला वाकळे, विजय वाकळे, डॉक्टर राजेंद्र वाकळे, डॉक्टर बाळासाहेब वाकळे, सुरेश वाकळे, सतीश वाकळे, संदीप वाकळे, पुष्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते। माझं नाव अलका नारायण वाकळे आहे। कोमल नारायण वाकळे माझी मुलगी आहे। ती खूप इच्छा होती तिची खेळाची। आम्ही मसूर खायचं पण ती काही उठली नाही। तिने शेवटपर्यंत इच्छा पूर्ण केली। मी सुशीला वाकळे, माझे नाव कोमल नारायण वाकळे। तिने त्या हा पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान। बाकी तिच्याबद्दल सर्वांनी सगळं सांगितलंच आहे। वाकळे मी शेती करीत होतो, पण तिला आवड लागली की म्हणजे मला आता मला हे करायचं। मी फक्त तिला प्रोत्साहन दिलं, त्याच्यावर तिने एवढं मिळवलं, त्याच्यात मी खूप समाधानी आहे। मी सुरेश बाबराज वाकळे, कोमलचे काका आहे। तिची ही अपेक्षा होती तिला हे पद भेटावं म्हणून, ते भेटले त्याच्याबद्दल मी तुमची आभार मानतो। मी डॉक्टर विक्रम सदाशिव वाकळे, कोमल ही माझी पुतणी आहे। मी तिला कॉलेजला असल्यापासून पाहतोय। ती स्पोर्ट्समनशिप म्हणजे खिलाडू वृत्ती जी म्हणतो, ती खिलाडू वृत्ती मी त्या कॉलेजमध्ये असल्यापासून तिच्यामध्ये पाहत आहे। आणि तिची जी जिद्द, सातत्य आणि फोकस जो म्हणतो आपण, आपल्या कामावर जो फोकस किंवा आपल्या खेळावर जो तिने फोकस केला, तिने खूप चढ उतार याच्यामध्ये पाहिलेले आहे। ते मला पण माहिती आहे सगळे, पण न डगमगता, न घाबरता तिने तिचं लक्ष जे होतं शेवटपर्यंतचं, ते लक्ष तिने पार पाडले। त्याबद्दल तिचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। अहिल्यानगर शहरात खेळाबाबत कुठल्याही सुखसुविधा आणि मार्गदर्शन नसतानाही कोमल वाकळेने वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत नगर शहराचे नाव उंचावले। तर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सन्मानामुळे इतर खेळाडूंमध्ये देखील ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण केली आहे, असं मत माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी यावेळी व्यक्त केलं। शालेय जीवनापासूनच खेळाची आवड निर्माण होती, म्हणून शालेय क्रीडा स्पर्धेत भाग घेतला जात होता। त्यानंतर मी वेटलिफ्टिंग या खेळाकडे करिअर करण्याचं स्वप्न पाहिलं। या खेळामध्ये करिअर करण्याचं स्वप्न पाहिलं आणि खेळायला सुरुवात केली। विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक, ब्रॉन्झ पदक, कांस्य पदक पटकावलं। आता शासनाचा सर्वोच्च असलेला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला असून माझ्या कष्टाचं चीज झालंय। आई वडिलांनी नेहमीच प्रोत्साहन देण्याचं काम केलंय, त्यामुळेच मी क्रीडा क्षेत्रात यश मिळवलं असल्याचं मत वेटलिफ्टिंग खेळाडू कोमल वाकळे यांनी व्यक्त केलंय। शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती कोमल नारायण वाकळे हिने जो पुरस्कार मिळाला, खरोखर अभिमानाची गोष्ट आहे। आपण पाहतो नगर म्हणजे अहिल्यानगर सारख्या शहरातून एवढी मोठी भरारी घेणं सोपी गोष्ट नाही, कारण इथं ज्या मूलभूत सुखसुविधा आहेत त्या एवढ्या प्रमाणात नाही। आपण जर पाहिलं पुणे, मुंबई ह्या मेट्रो सिटीमध्ये ह्या सुखसोयी भरपूर प्रमाणात असतात। इथं ह्या सुखसोयी नसताना तिने जिद्दीने आणि एक लेडीज असून तिने एवढं कार्य केलं आणि आपण त्यातून नगर शहराने म्हणा किंवा त्याचा हे घेतला, आदर्श घेतला पाहिजे की कुठल्याही सुखसुविधा नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या जे महाराष्ट्र